हॅलो, धन्यवाद सुमित. आपण वळूया मॅचकडे. तर आजच्या पहिल्या दिवसाकडे आपण पाहतोय पहिला दिवस आणि आज ओपनिंग सेरेमनी साठी बराच वेळ लागला, त्यामुळे आजचे 3 क्वार्टरचे सामने रविवारी फायनल डे ना, फायनल डेला होईल. यावेळी हलक्या हाताने चेंडूला खेळून काढले. शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये एकच धाव आणि या एका धावेने धावफलकावर धावसंख्या 1. सागर बिट्टू ही सलामीची बिन्नीची जोडी आपण पाहतायत बांदा या टीम कडनं. रुपेश हा चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पुल केलाय, पण पुल इथं मात्र फक्त तुम्हाला एकच धाव देऊन जाईल आणि या एका धावेने धावफलकावर धावसंख्या 2 धावा धावफलकावर. महत्वपूर्ण दोन्ही टीमसाठी करो या मरो, जिंकू किंवा मरू असा सामना, डू ऑर डाय सामना आपण पाहतायत. मोरिया ट्रान्सपोर्ट बांदा विपक्ष माऊली केरवाडा या दोन संघामध्ये सामना. प्रथम फलंदाजी करतोय तो मोरिया ट्रान्सपोर्ट बांदा संघ या मॅच मध्ये. प्रथमतः सुदैवाने नशिबाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय मोरिया ट्रान्सपोर्ट बांदा संघाचा आपण पाहतायत. आणि आतापर्यंत धावफलकावर धावसंख्या टोटल 2 धावा. पहिले षटक एक महत्वपूर्ण हे प्रगतीपथावर. पुढील चेंडू रुपेश नामक गोलंदाज वैयक्तिक पहिलं आणि आपल्या टीमकडनं पहिलं षटक आपण पाहतायत. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, यावेळी कमी गतीचा चेंडू आपण पाहिला. थोडा धीम्या गतीचा चेंडू होता. गती परिवर्तन चेंडू थोडा नक्कीच प्रतिस्पर्धी संघाचा बॅटर सागरसाठी हा नक्कीच बीट करतोय चेंडू. निर्धाव चेंडू. यावेळी पहिली विकेट, पहिली प्राइज विकेट, बॅटची इनर एज कॉट बी हँड स्वरूपात पहिला हादरा बसतोय. सागर बॅक टू द डगआउट. 2 या धावसंख्येवर पहिला हादरा बसतोय तो बांदा या टीमला. आजचा या स्पर्धेचा पहिला दिवस आपण पाहतायत. श्री सिद्धेश्वर पूर्वीदेवी मित्रमंडळ व तळवडे ग्रामस्थ यांच्या संकल्पनेतून आयोजित ही स्पर्धा, एक गाव एक संघ ही स्पर्धा. कारण नक्कीच आज थोडा ओपनिंग सेरेमनीला उशीर झाल्यामुळे 3 क्वार्टरचे सामने राहिले ते अंतिम दिवसामध्ये होईल. रविवारी आजचे जे सामने राहिले ते रविवारी होईल. 2 सामने हे रविवारी खेळवले जातील 3 क्वार्टरचे. आपण महत्वपूर्ण सामना पाहतायत दोन्ही टीमसाठी. धावफलकावर धावसंख्या ही 2 धावा. पहिले षटक हे प्रगतीपथावर. न्यू बॅटर नवदीप फलंदाज आयुष तिसऱ्या क्रमांकासाठी. पुढील चेंडू रुपेशचा. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू हाफ ट्रॅकर होता. बॅकअप लाईन थोडा नक्कीच ऑन साईडला हाफ ट्रॅकर चेंडू होती. ऑन द राईटचा पटका पाहायला भेटतोय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव. दुसऱ्या धावेची तमाम शंका ही समाप्त झाली आणि या एका धावेने धावफलकावर धावसंख्या 3 धावा धावफलकावर. थोडी संयमी सुरुवात, थोडी सावध सुरुवात आपण पाहतायत बांदा टीमकडनं. ओ यावी लॉफ्टेड फटका. चेंडू हवेत. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या गोदीमध्ये. इथं मात्र क्षेत्ररक्षकाचा आणि चेंडूचा जमला मेळ आणि फलंदाजाचा संपला खेळ. विकेट क्रमांक 2. बिट्टू बॅक टू द डगआउट. एका षटकाचा नक्कीच खेळ समाप्त होतोय. धावफलकावर धावसंख्या 3 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. सुदैवाने नशिबाने नाणेफेक जिंकली मोरिया ट्रान्सपोर्ट बांदा या टीमने आणि पहिल्या षटकानंतर 3 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. दोन्ही टीमसाठी महत्वपूर्ण सामना आपण पाहतायत. सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतायत. नक्कीच या स्पर्धेची चर्चा पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. ती स्पर्धा आपण पाहतायत. एक मोठी स्पर्धा, मानाची, अभिमानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा आपण पाहतायत. न भूतो न भविष्य अशी स्पर्धा. याची देही याची डोळा, सर्वांच्या नजरा या स्पर्धेवरती. सिद्धेश्वर पूर्वी देवी चषक 2024चा क्रिकेटचा विद्यमान सोहळा आणि या आजच्या पहिल्या दिवसातील शेवटचा सामना, महत्वपूर्ण सामना दोन्ही टीमसाठी आपण पाहतायत. गणेश न्यू बॅटर आणि गोलंदाजीमध्ये परिवर्तन. नेहाल गाटवळ.
दुसरं षटक घेऊन सज्ज होतोय. वैयक्तिक पहिलं. शॉट ऑफ लेनचा चेंडू पुल. ओ व्हॉट अ शॉट. पुल सक्सेसफुल, वंडरफुल, पॉवरफुल, ब्युटीफुल. चेंडू सी मा रे शा पार. षटकार. या 6 धावेने धावपलकावर धावसंख्या 9 धावा आयुष्य बॅटमधनं षटकार येतोय. संघाला संजीवनी देणारा असेल, संघाचा आत्मविश्वास वाढवणारा फटका आला आयुष्य बॅटमधून. पुढील चेंडू नेहालचा राईट आर्म ओव्हर द विकेट. पुलर लेनचा चेंडू समोर उडवलाय. व्ही झोन मध्ये चेंडूला पाठवलं. सीमारेषा पार. ताकद, नजाकत, बेमिसाल टायमिंग या सर्वांचा मिलाप आणि चेंडू सी मा रेषा पार. षटकार. अप्रतिम फटका. उंचाई ती लंबाई, एलिव्हेशन सुंदर, अप्रतिम कलेक्शन पाहायला भेटलं. आणि या 6 धावेने धावपलकावर धावसंख्या 15 धावा. बॅक टू बॅक 2 षटकार. आयुष्य बॅटमधनं आक्रमण होतंय नेहालवर. स्वागत झालंय षटकाराने. बॅक टू बॅक 2 नेहालचं. यावेळी कमी गतीचा चेंडू, स्लो पॉइझनचा वापर केला, नकल चेंडूचा वापर केला. नक्कीच इथं मात्र यष्टीरक्षक फंबल झालाय. त्यानंतर डिक्लेअर झोन मध्ये चेंडूचा प्रवास झाला आणि या एका धावेने धावपलकावर धावसंख्या 16 धावा. महत्वपूर्ण सामना दोन्ही टीमसाठी. संघर्ष तर करावा लागेल या मॅच मध्ये तुम्हाला, कारण क्रिकेट में ना किसी की दुआ और ना किसी डॉक्टर की दवा चलती है. ये खेल में संघर्ष तो करना पडेगा. पुढील चेंडू नेहालचा राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर असेल आयुष. फुलर लेनचा चेंडू आडव्या बॅटने टोलवला. स्लॉप सिक्सचा फटका. इथं फटका फसलाय, मिस्ड एम झालाय. इथं क्षेत्ररक्षकाच्या गोदीमध्ये चेंडू. शॉट मिडालला. क्षेत्ररक्षक कुठलीही चूक करत नाही. एक मोठी प्राइज विकेट. आयुष बॅक टू द डगआउट. टीजे. ती पंढरी ज्याला आपण म्हटलं तो केरवाडा हा संघ. आणि त्या पंढरीतले 2 पंच आपण पाहतायत, किशोर भगत सर आणि प्रदीप पेडणेकर सर. हाफ ट्रॅकर चेंडू, डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. बरीच वर्ष क्रिकेट खेळलंय किशोर भगत सरांनी. आणि आत्ताच्या काळामध्ये क्रिकेट खूप बदललं. पूर्वीचं क्रिकेट खूप वेगळं होतं आणि त्यावेळीचं क्रिकेट 90-2000 दशक नक्कीच किशोर भगतने गाजवलं. यावेळी चांगला चेंडू होता. नक्कीच फ्लाइटेड चेंडू होता. थोडासा कमी गतीचा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर वळसा घेतला आणि बाकीचं काम यष्टीरक्षकाने केलं. आतापर्यंत एक महत्वपूर्ण सामना आपण पाहताय. धावपलकावर धावसंख्या 16 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यात 16 धावा. प्रथम फलंदाजी करतोय नाणेफेक जिंकल्यानंतर मोरिया ट्रान्सपोर्ट बांधा संघ. एक महत्वपूर्ण सामना दोन्ही टीमसाठी. दोन्ही टीम संघर्ष करतायत, पण कुठल्या संघाचा संघर्ष होईल जास्त आणि कुठला संघ संघर्ष करून प्रगतीच्या वाटचालीवर जाणार ही आलेली वेळ ठरवणार. कारण क्रिकेट आहे, क्षणाक्षणामध्ये हा क्रिकेट रंग बदलतो. जसा सरड्यासारखा रंग बदलणारा हा खेळ आहे. एक चेंडू दुःख देतोय तर एक चेंडू सुख देतो असा हा खेळाडू. प्रथमेश न्यू बॅटर. ऋषी गोलंदाजीमध्ये बदल होतोय. ऋषी नामक गोलंदाज सज्ज होतोय. वैयक्तिक पहिलं आणि आपल्या टीमकडनं षटक क्रमांक 30 या पहिल्या इनिंगचं घेऊन ऋषी नामक गोलंदाज सज्ज होतोय. पंचांच्या उजव्या बाजूने आयटम राऊंड विकेट. समोर असेल लेफ्ट हँड बॅट्समन. गणेशसाठी हा चेंडू कमी गतीचा चेंडू होता. गती परिवर्तन चेंडू पाहिला आपण. टप्पा पडल्यानंतर चेंडू उसळी घेणारा चेंडू आपण पाहिला आणि या चेंडूवरती उत्तर नव्हतं. फलंदाज मिस होतोय. डॉट चेंडू. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू निर्धाव गणला गेला. गोलंदाज ऋषीचा. पुढील चेंडू
फुलर लेनचा चेंडू ऑन साइडला, यावेळी चेंडूला उडवलंय पण चेंडू जाईल का? इथं मात्र सीमारेषा लगत चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं क्षेत्ररक्षकाचं आणि चेंडूचा जमला मेळ आणि फलंदाजाचा संपला खेळ. ऑड एफर्ट, सुंदर एफर्ट आपण पाहिलं, चांगलं प्रदर्शन डीप मिड विकेटला. अजून एक प्राइज विकेट, 5वा हादरा बसतोय तो 16 या धावसंख्येवर. 30रं षटक हे प्रगतीपथावर. न्यू बॅटर अदनाम. लास्ट ओव्हर आपण पाहतायत, स्लॉक ओव्हर या इनिंगचं सांगता करणार ऋषी पुन्हा एकदा सज्ज होईल. राऊंड विकेट मारा न्यू बॅटरसाठी. ओ आल्या आल्या आक्रमण करायचा प्रयत्न, कमी गतीचा चेंडू होता. इथं मात्र नक्कीच एक धाव पूर्ण केली. इथं मात्र लेग बायच्या स्वरूपात चेंडूने नक्कीच फलंदाजाचा नक्कीच शरीराचा भेद घेतला. लेग बायच्या स्वरूपात एक धाव. धावा कशा येऊ द्या, प्रत्येक धावी महत्वाची असेल बांदा संघाला, कारण धावेंसाठी संघर्ष चालू आहे एका बाजूने बांदा संघाचा. धावफलकावर धावसंख्या 17. शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकातील पुढील चेंडू. ओ यावी ऑन साइडला उडवलंय. गया टाडा, बाय बाय गुड बाय. चेंडू सी मा रे शा पार, षटकार. धावसंख्या प्रथमेशच्या बॅट मधनं 3 षटकांचा सामना आहे आणि मी म्हणेन फायटिंग टोटल 25 धावा झाल्या तरी एक फायटिंग टोटल असेल, कारण संध्याकाळचं सत्र आहे. यावेळी हाफ ट्रॅकर चेंडू, कमबॅक करणारा चेंडू, थोडा टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला आणि या चेंडूवरती प्रतिस्पर्धी संघाच्या बॅटरकडे उत्तर नव्हतं. बाकीचं सोपस्कार पूर्ण केलं यष्टीरक्षकाने आणि निर्धाव चेंडू हा कमबॅक करणारा चेंडू ठरला. राऊंड विकेट. यावेळी चांगला चेंडू, अप्रतिम गुड लाईन अँड लेंथ आपण पाहिली. अकुट टप्प्याचा चेंडू उसळी घेणारा आणि या चेंडूवरती उत्तर नव्हतं आणि हा डॉट चेंडू निर्धाव चेंडू गणला गेला. तो 3ऱ्या षटकातील अंतरिम चेंडू निर्धाव गणला गेला. अशा प्रकारे पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या डावाची 3 षटकं ही समाप्त होत आहेत. धावफलकावर धावसंख्या 23 धावा. प्रथम फलंदाजी करतोय नाणेफेक जिंकल्यानंतर बांदा संघ आणि 24 धावांचं उद्दिष्ट ठेवतोय तो समोर माऊली केरवडा या टीम समोर. 24 धावांचा पाठलाग करावा लागेल या मॅच मध्ये. 18 चेंडू आणि 24 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये असेल ते माऊली केरवडा या संघाला. तर नक्कीच 24 धावांचं या मॅच मध्ये बचाव करेल का बांदा संघ, या धावा डिपेंड करेल का हे पाहायचं आहे की 24 धावांचा पाठलाग सहजी करेल माऊली केरवडा संघ हे पाहायचं आहे. नक्कीच आलेला वेळ आणि आलेला काळ ठरवणार. दुसऱ्या इनिंगकडे आपण वळूया, दुसऱ्या डावाकडे वळूया. एक महत्त्वपूर्ण सामना आणि दोन्ही टीमला पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समधून शुभेच्छा देऊया दुसऱ्या इनिंगसाठी. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये नक्कीच आपण आवाज ऐकूया. सुमित कालसेकर, एक गोड मंजूळ आवाज, मॅन फ्रॉम आडेली. बऱ्याच वेळा आमच्या सोबत गोवा राज्यामध्ये असतो, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असतो तो आमचा लाडका समालोचक सुमित कालसेकर यांचा आपण गोड आवाज ऐकूया. तर मी थांबतो आजच्या दिवसामध्ये. तुम्ही थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा. सुंदर अशी स्पर्धा सिद्धेश्वर पूर्वी देवी चषक 2024चा क्रिकेटचा रणसंग्राम. संघादरम्यान पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. 23 धावा धावफलकावरती 24 धावांचं लक्ष ठेवण्यात आले माऊली केरवाडा क्रिकेट संघासमोर. आणि या 24 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात सलामीची जोडी नेहाल घाटवा स्ट्रायकिंग एंडवरती, नॉन स्ट्रायकिंग एंडला
निखिल नाईक पाहायला मिळतो आणि या 24 धावा रोखण्यासाठी संघाचा सरसेनापती दिशादर्शक सागर मोरे गोलंदाजी मार्कवरती राईट आर्म ओव्हर द विकेट असेल पहिला चेंडू. यावेळी शॉर्ट चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट डीप पॉइंटच्या दिशेने फटका कटचा खेळ आहे. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूपर्यंत पोहोचेल चेंडूचा प्रवास जर पाहिला तर पंचांचा इशारा येणं अजून बाकी असेल. फटका स्क्वेअर ऑफ द विकेट डीप पॉइंटला फटका खेळ आहे परंतु पंचाचा इशारा आहे तो फक्त एकच धाव्या चेंडूवरती. नैसर्गिक अडथळा मैदानात पाहायला मिळतो आणि त्याचमुळे घोषांकी क्षेत्रात चेंडूचा प्रवास सिंगल प्राप्त होत असताना सांघिक धावसंख्येचं अकाउंट ओपन होतं या धावफलकावरती. आजच्या दिवसातील अंतिम सामना क्रमांक 10वा मैदानात रंगतोय. दोन बलाढ्य दिग्गज संघ या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोरिया ट्रान्सपोर्ट बांधा विपक्ष माऊली केरवाड्या दोन संघादरम्यान 24 धावांचा पाठलाग सिंगल प्राप्त होत असताना स्ट्राईक रोटेट केली. यावेळी स्ट्राईक एंडवरती निखिल नाईक. लोअर फुल टॉस चेंडू सुंदर फटका डीप स्वीपर कव्हरला खेळ आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात परंतु डान्सिंग क्षेत्र आउटफील्ड चॅलेंजिंग चेंडू डीप स्वीपर कव्हरला झालाय फरार सीमारेषा पार. निखिल नाईक याच्या बॅटमधून निघालाय दमदार चौकार. सांघिक धावसंख्या 5 धावा धावफलकावरती. बहारदार ताकदवर दमदार चौकार आणि चांगलं टायमिंग देखील या फटक्यामागे. यावेळी ऑन साईडला फटका चेंडूचा प्रवास मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात एक धाव मिळेल या चेंडूवरती. आशिष पाहायला मिळतो स्क्रीनवरती. परतीची फेक सिंगल प्राप्त होत असताना सांघिक धावसंख्या 6 धावा धावफलकावर. त्याचबरोबर आगमन होते सन्माननीय बबलू कुबल यांचं. त्यांचं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेदरम्यान. चांगला चेंडू वाईड यॉर्करचा प्रयत्न झालाय सफल. निर्धाव चेंडू या धावफलकावरती. फलंदाजच्या बॅटपासून दूर चेंडू ठेवण्याचा जो प्रयत्न फलंदाजच्या शरीरापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न सागर मोरे याचा यावेळी सफल होताना पाहायला मिळतो. निर्धाव चेंडू या धावफलकावरती. सांघिक धावसंख्या 6 धावा बिनबाद 24 धावांचा पाठलाग होत असताना यावेळी पुन्हा एकदा चेंडू जर पाहिला तर आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांचा इशारा कॉमेंट्री बॉक्समध्ये दोन्ही हात समांतर होत असताना अवांतरचा इशारा. अतिरिक्त धाव सांघिक धावसंख्येत ॲड केली जाईल आणि अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या 7 धावा या फलकावरती. अंतरिम 2 चेंडूंचा खेळ अजून बाकी असेल या पहिल्या षटकादरम्यान. यावेळी चांगला चेंडू अक्रॉस बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. उजव्या यष्टीवरती शफल थोडासा झाला. क्रीजचा वापर देखील करून फटका ऑन साईडला मिड विकेट लॉंग ऑनला खेळण्याचा प्रयत्न जो होता फलंदाज नेहाल घाटवळ याचा तो प्रयत्न निष्फळ ठरतो. निर्धाव चेंडू या धावफलकावरती. सांघिक धावसंख्या 7 धावा 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर. फुल टॉस चेंडू संधी गमावण्यात आली. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला शॉटमध्ये चेंडूचा प्रवास. एक धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फंबल पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकाच्या कर्वे. क्षेत्ररक्षकाचा कच्चा दुवा खराब क्षेत्ररक्षण आणि याचमुळे अंतिम चेंडूवरती नेहाल घाटवळ याच्या बॅटमधून 2 धावा निघत असताना सांघिक धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा या धावफलकावरती. पाठलाग मैदानात केला जातोय 24 धावांचा. माऊली केरवाडा क्रिकेट संघाकडून विजय दोन्ही संघासाठी महत्त्वाचा असेल कारण आव्हान जिवंत ठेवायचं असेल या स्पर्धेदरम्यान. 24 धावा एका बाजूने रोखायच्या आहेत मोरिया ट्रान्सपोर्ट बांधा क्रिकेट संघाला तर दुसऱ्या बाजूने प्रत्येक लाख मुलाची धाव घेऊन 24 धावांचा पाठलाग करायचा आहे माऊली केरवाडा क्रिकेट संघाला. दोन्ही संघ दूरवरचा प्रवास करून इथपर्यंत पाहायला मिळतात आणि आज ग्रंथिका जुळली जाते या संध्याकाळच्या सत्रात महत्त्वपूर्ण या सामन्यादरम्यान. दुसरं षटक गोलंदाजीत बदलाव पहिला स्पेल असेल. प्रथमेश गोलंदाजी मार्गवरती मोरिया ट्रान्सपोर्ट बांधा क्रिकेट संघाकडून स्ट्राईक एंडवरती निखिल नाईक हा बॅटर. लोअर फुल टॉस चेंडू ताकदवर फटका मिड विकेटच्या वरून चेंडू सरळ कॅमेरामॅनच्या दिशेने. चेंडू सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. निखिल नाईक याच्या बॅटमधून हा ताकदवर षटकार. दोन धावा इथे पूर्ण होताना पाहायला मिळतात. एक्स्ट्रा कव्हरला फटका चांगलं क्षेत्ररक्षण परंतु वेगात थ्रो करण्याच्या प्रयत्नात वाईडिश फेकी पाहायला मिळेल. 2 धावेने सांघिक धावसंख्या 17 धावा या धावफलकावरती. विजयासाठी अजून 7 धावांची आवश्यकता असेल. उरले 10 चेंडू 7 धावा हे समीकरण या सामन्याचं. यावेळी हलक्या तरी फटका पुन्हा एकदा अपिश कव्हर खेळा. डीप स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात.
थोडंसं डान्सिंग क्षेत्र, परंतु महत्त्वाच्या धावा रोखल्या. सिंगल प्राप्त होत असताना सांघिक धावसंख्या 18 धावा या धावफलकावरती. संध्याकाळचं सत्र मागील चेंडूवरती दमदार षटकार मिड विकेटला फलंदाज निखिल नाईक याच्या बॅटमधून सरळ आमच्या कॅमेरामॅनवरती तो षटकार बसलाय आणि त्यानंतर 2 धावा निघत असताना सिंगल देखील कंप्लीट केली स्ट्राईक एंडवरती नेहाल घाटवळ. यावेळी शॉर्ट चेंडू कटचा सुंदर फटका, कलात्मक फटका, वेगाचा वापर करताना फक्त दिशा दिली चेंडूला. डीप बॅकवर्ड पॉईंटला चेंडूचा प्रवास घोषांकित क्षेत्रात. याही वेळी चेंडूवरती 1 धाव मिळाला आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या 19 धावा या धावफलकावरती. 5 धावांची अजूनही आवश्यकता. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी या षटकादरम्यान. यावेळी स्विच हिटचा फटका, डीप पॉइंटच्या दिशेने चेंडू जाईल सरळ सीमारेषा पलीकडे. निखिल नाईक याच्या बॅटमधून दमदार कलात्मक नेत्रदीपक रचनात्मक फटका. डीप पॉइंटला 6 धावांसाठी. MS धोनी स्टाईलने हा सामना केलाय समाप्त निखिल नाईक या बॅटरने. आणि आजच्या दिवसातील या संध्याकाळच्या सत्रातील अंतिम सामन्यादरम्यान माऊली केरवाडा क्रिकेट संघ 24 धावांचा पाठलाग करत असताना विजयी ठरतोय. हार्दिक अभिनंदन विजेत्या संघाचं. मोरिया ट्रान्सपोर्ट बांधा क्रिकेट संघाचं देखील आम्ही मनपूर्वक आभार मानतोय. इथपर्यंत आपण या स्पर्धेत दाखल झाल्यात. चांगले क्रिकेट पाहायला मिळालं मोरिया ट्रान्सपोर्ट बांधा क्रिकेट संघाकडून देखील. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय ज्याच्या बॅटमधून 2 षटकार 1 चौकार 19 धावांची लाजवाब खेळी निखिल नाईक ठरला या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. निखिल नाईक याला विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि त्याचबरोबर